स्वागत आहे तुमचा प्राचीन जम्बूद्वीप या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आलेलो आहोत नाशिक येथील पांडव लेणी, जिला तीरलक्ष्मी लेणी म्हणून ओळखला जातो। तर इथे येण्यासाठी आपल्याला कल्याण स्टेशनवरनं कसारा येथे येऊन तिथं सरकारी बस किंवा टॅक्सी आपल्याला लागलेच असतात आणि इथपर्यंत आपल्याला पांडव लेणी या गुफेपर्यंत आपल्याला घेऊन येतात। नाशिकच्या पांडव लेणी, ज्याला तीरलक्ष्मी लेणी असे म्हणतात, हा बौद्ध धर्माचा एक अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा आहे। अनेकांचं असे वाटते की या लेण्यांचा संबंध महाभारतातल्या पांडवांशी आहे, परंतु इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या संशोधनानुसार या लेण्यांचा पांडवांशी कोणताही संबंध नाही। हा गैरसमज स्थानिक लोकांमुळेच निर्माण झाला आहे। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, देवानंद प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक महान, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महापुरुषांनी मानव कल्याण हेतू आपला जीवन समर्पित केला, अशा संपूर्ण महापुरुषांना वंदन करून बोलतो। आज आलेलो आहे पांडव लेणी हे बघायला। मुळात ही पांडव लेणी पांडवांनी निर्माण केलेली नाहीये, ते ही जे बौद्ध राजे होते, जसे की सातवाहन राजे, यांनी ही बौद्ध वास्तू निर्माण केलेली आहे। त्यासाठी आपण नाशिक शहरामध्ये आलेलो आहे। पांडवांचा या लेणीशी कोणताही संबंध नाही। आपण या लेणीवरती आले तर आपण पाहू शकता। तर हे लेणी क्रमांक 1 आहे। तर आपण वरची पहिले नकाशी बघा, तुम्हाला सगळे प्राण्यांची चित्र दिसत आहे आणि त्याच्यावरती थोडीशी वेदिका पट्टी देखील आहे। तर आतमध्ये ही लेणी अधुरी वाटते, म्हणजे काम करताना काही गोष्टींच्या अडचणी आल्या असतील, त्याच्यामुळे ही थोडीशी अधुरी गुफा दिसते। त्याच्यामुळे आपण आतमध्ये तर आपण बघा, तुम्ही बघू शकता इथं पायऱ्या गेल्या। माझ्या मताने एक हॉल निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा एखादा काहीतरी करण्याचा इथं प्रयत्न केला होता असं वाटतंय। थोडासा इकडे फिरव, इकडे ही लेणी क्रमांक 1 आहे। आपल्याला खिडकी पण दिसलेली आहे। चल वरती ये, पुढे जवळ ही लेणी क्रमांक 2 आहे। आपण पाहू शकता या लेणी क्रमांकामध्ये आपल्याला गौतम बुद्धांची धम्मचक्र परिवर्तन या मुद्रेमध्ये आपल्याला ही मुद्रा दिसत आहे आणि त्यांच्या बाजूला एक वज्रपाणी आणि पद्मपाणी हे 2 दिसत आहेत। पाहू शकता ना आतमध्ये एका साईडला वज्रपाणी आणि एका साईडला पद्मपाणी आपल्याला दिसत आहे आणि 2 व्यक्ती दिसत आहेत। हे बघा इथं हे बघा, गौतम बुद्धांची खूप साऱ्या मूर्त्या आहेत त्या लेणीमध्ये। इकडे म्हणते तर ही लेणी क्रमांक 2 आहे। तर आपण पुढे जाऊ। लेणी क्रमांक आपण 2 वरती आलेलो आहे। क्रमांक 2 आहे आणि या लेणीमध्ये बघा भार घेतलेले आपल्याला व्यक्ती दिसत आहेत। या लेणीचा संपूर्ण जो भार आहे हा त्या व्यक्तींनी खाली घेतलेला आहे, आपल्याला आता दिसत आहे। त्यांना भार वाहक सांगतात आणि आपल्याला वरती नकाशी दिसत आहे बघा, तुम्हाला हातीचे चित्र आहेत, अन्य प्राणी आहेत आणि माणसासारखं देखील चित्र बघा, पोपट सारखं दिसतो वरती दिसतोय का? पोपटाचा कसा वरचा जो चोच असतो त्या प्रकारे त्या साईडला बघा चोच आहे 2 व्यक्तींच्या साईडनं। तर आपल्याला आतमध्ये आपण प्रवेश करू। तर इकडे 1 मिनिट, ही जी पाण्याची ही कुंड आहे, ही पाण्याची कुंड आहे। खास करून भिक्षू लोक जेव्हा इथं ध्यान करायचे किंवा पावसाळ्यामध्ये जो वर्षावास असायचा, जो 3 वर्षे लेण्यांमध्ये ते लोक राहायचे, त्याच्यासाठी त्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याचा टाका त्यांनी उपलब्ध केला। तुम्हाला या भागामध्ये अनेक असे पाण्याचे टाके दिसतील, जिथं पाणी पिण्यासाठी त्यांना भिक्षू लोकांना पाणी पिण्यासाठी ते टाकेचं निर्माण केलेलं आहे। तर आपण आतमध्ये या। आपल्याला इथे 2 यक्ष दिसत आहेत। हे 2 यक्ष आहेत, हे 2 आपल्याला यक्ष दिसत आहेत बघा, किती मस्त आहेत तेवढं साईडला। आणि इथं शिलालेख आहे बघा, इकडे या। हे शिलालेख आहे वरती घ्या बघा। आता दिसायला थोडंफार क्लिअर दिसत नाही, परंतु गौतमी पुत्र सातकर्णी जो राजा होता त्यांनीच या वास्तूंची निर्मिती केलेली आहे। अजून मी व्हिडिओच्या
दिसत नाही, त्यामुळं सत्य परिस्थिती आपल्याला सांगायची म्हणून ती नंतर सांगतो मी. तर आतमध्ये या. टॉर्च आहे का मित्र मोबाईल मध्ये? हे आपल्याला विहार आहे, विहार. हा विहार कसा ओळखायचा? जिथं फक्त खोल्या असतात, जिथं फक्त खोल्या असतील त्याला आपण विहार म्हणतो, आणि जिथं स्तूप असतो त्याला आपण चैत्य म्हणतो. तर आपण आतमध्ये इकडे बघूया. हे बघा, या खोल्या असतात, या भिक्षूंना राहण्यासाठी त्यांची ती गेलेली आहे सोय. तर आपण इथं बघा स्तूप आहे, तुम्हाला बोललो ना बघा, हा पहिला असा हे आहे की याच्यामध्ये स्तूप बघायला भेटतो. अन्य विहारामध्ये आपल्याला स्तूप लवकर बघायला भेटत नाही, परंतु हा पहिला असा स्तूप आहे, हे विहार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघा धम्मचक्र मुद्रा धम्मचक्रामध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसत आहे. आणि आपल्याला इथं बघा वरती पण मगाशी जसं त्या बाजूच्या लेणीमध्ये दाखवलं गेलं होतं तसे 2 व्यक्ती दाखवलेले आहेत. अजून तुम्हाला बघा आपला वाघाचा जो भारताचा आपल्या जो राष्ट्रचिन्ह आहे, ज्याला अशोक स्तंभ आपण म्हणतो, त्याचा देखील इथं स्ट्रक्चर केलेला आहे. आणि हे 2 व्यक्ती दाखवलेत, हे बुद्धांच्या स्तूपाला नमन करत आहेत, अशा ते स्ट्रक्चर दाखवलं आहे. तर आपल्याला वरती छत्रावली वरती आहे ना एकदम, ती छत्रावली दिसत आहे, नंतर मेहंदी दिसत आहे, आपल्याला अंड दिसत आहे, ही वेदिका पट्टी, आणि मराठीमध्ये आपण याला जोतं बोलतो. तर हा जोतं आहे. तर यो एकदा पूर्ण असं वर्ण असं दाखव जरा. हे ना वर्ण दाखवून एकदम स्तूपाची एकदम जवळ ना. आपल्याला इथं पाहायला मिळतं नक्काशी, पण बघा ना किती मस्त वाटते बघा. ही नक्काशी जवळ ना दाखव मित्र, नक्काशी खूप छान आहे बघा ना. आणि बाहेर देखील आहे, बाहेर थोडंसं हे करू. बाहेर पण बघा वेदिका पट्टी बघा, खाली पण आहे बघा, तिकडे पण वेदिका पट्टी आहे. आणि वरचं काय आहे ते बुद्धांचीच मूर्ती वाटतं, दिसत नाही जरा. चला या पुढे. ही होती लेणी क्रमांक 3. आपण जी आता आतमधनं पाहिली ती लेणी क्रमांक 3 होती. तर आपण याच्या पुढे येतो आता बघा. तर पण बघा किती मस्त कोरीव काम, म्हणजे नक्काशी. लेणी क्रमांक 4 आहे, आपण ही पाहतो. आणि लेणी क्रमांक 4 मध्ये जसा तिथं स्ट्रक्चर होता, जसा हत्ती आहे तुम्हाला, आणि असे मूर्त्या दिसत आहेत. आतमध्ये या. ही पण हॉल वाटतं, हा हॉल असेल कदाचित. इथं पण काहीतरी नक्काशी काम करण्याचा प्रयत्न केला असं, पण त्या काळात काही अडचणी येऊ शकल्या असतात, कारण का इथं दिसतोय बघा, इथं काहीतरी करण्याचा त्यांनी नक्कीच प्रयत्न केला असेल असं मला वाटतं. परंतु आता दगडाची पण थोडीशी झीज झालेली आहे असं इथं दिसून येतोय. परंतु हे बघा इथं बघा नक्काशी आहे बघा, ही नक्काशी बघा, एकदम खूप सुंदर अशी नक्काशी इथं पण केलेली आहे बघा. इथं बुद्धांची मूर्ती कोरलेलीचा प्रयत्न केला असं वाटतंय, परंतु आता सांगू शकत नाही बुद्धांचीच आहे की कोणाची, अंक त्याला स्पष्ट दिसत नाहीये. त्या कारणाने बघा जाली पण आहे इथं. इथं देखील पाण्याचा टाक्याचा करण्याचा प्रयत्न असा केला असेल असं वाटतोय. हे पुढं किती हे बघा. इथं माझ्या मताने इथं वरती लिहिलेलं पण आहे. आता ते वरती दाखवलं शिलालेख लिहिलेलं, शिलालेख. आणि हे पण इथं चैत्य कदाचित निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु ही गुफा पण देखील अधुरीच राहिली. ही गुफा क्रमांक किती आहे रे? गुफा क्रमांक ती 6 आहे, ही 7 आहे. इथं पण अधुराच आहे. कदाचित इथं पाण्याची टाकी करण्याचा प्रयत्न केला असेल असं वाटतोय, कारण का इथं बघा पाणी जाण्यासाठी हा मार्ग पण असा दिसतोय बघा, म्हणजे आत्ताच केलेलं आहे असं वाटतं. सिरमिट आहे त्याच्यावर. लेणी क्रमांक 8 क्रमांक खोली आहे. इथं काहीच नाही, जसं तिथं होतं त्याच खोलीमध्ये त्याच प्रकारे आहे. तेव्हा इथं पाण्याची टाकी, जे भिक्षू लोकांना पाणी प्यायला लागायचं ते ह्याच्यातनंच प्यायचे. आज त्याच्या आतमध्ये मासे देखील आहेत, दाखवू शकतो. मासे देखील त्याच्या आतमध्ये आहेत. वरती ही लेणी क्रमांक 9 आहे बघा.
वरती माणसासारखा चित्र दिसतोय का? हा बघा इथं माणसासारखं चित्र किंवा एखाद्या प्राण्याचं चित्र दिसतोय इथं एकदम नाक कान बघा कसे एकदम व्यवस्थित आहेत. इथं हत्ती दिसतोय बघा, हत्ती दिसतोय, हत्तीचा मुलगा आहे तो छोटासा, तो पडण्यासारखा दाखवला, त्याच्या सोंडीने तो पकडण्याचा प्रयत्न करतोय असा स्ट्रक्चर दाखवण्या. हत्तीवरती बसलेली व्यक्ती देखील दाखवली आहे. इथं बैल देखील दाखवलेला आहे. बैलच आहे. इकडं घोडा तरी दाखवलेला आहे. आतमध्ये रूम अशीच आहे, काय नाही आतमध्ये. चला पुढे जाऊन बघू. व्यवस्थित आहे भाऊ. पाण्याची टाक्या, जागोजागी पाण्याच्या टाक्या इथं निर्माण केलेल्या आहेत. व्यवस्थित भाऊ. बघा पाण्याची आजही त्याच्यामध्ये मासे आहेत. आपल्याला अशा बाटल्या बिटल्या पाण्यामध्ये टाकला नाही पाहिजे. आपलं पवित्र स्थान आहे. बघा कचरा बिचरा टाकून ठेवलाय. हे आपला धरोहर आहे, असं नाही केलं पाहिजे लोकांनी. पण अधुरीच आहे. लेणी क्रमांक 10. बघा इथं पण तसा स्ट्रक्चर आहे, नक्काशी बघू शकता. घोड्यावरती बसलेले पण आपल्याला दिसत आहे इथं. त्याच प्रकारची जसं त्याच लेणीमध्ये होता त्याच प्रकारे इथं आपल्याला स्तंभ देखील बघायला. आणि बघा इकडे ही जी मूर्ती आहे बघा, वरती नागराजांची हे दाखवलेलं आहे, फणा काढलेला दाखवलेला आहे. आणि त्यांचा पेहरावा बघा, त्यांनी किती पेहरावा किती सुंदर आहे बघा. एक एक पार्ट त्यांचा म्हणजे किती म्हणजे घातलेला आहे. कपड्यांचा ते त्यांचा हे बघा पेटावरती आहे. कान बघा एकदम व्यवस्थित दिसतात. त्याच्यामध्ये बाळी तुम्हाला दिसत आहे. कानाच्या खाली बघा ती बाली, म्हणजे त्या काळात पण लोक वाळ्या वगैरे घालत होते हातामध्ये. आज आपण इथं काळा दोरा बांधतो, तिथं काळा दोरा नव्हतो बांधत, तिथं चांगली गोष्टी घालत होत्या. असा स्ट्रक्चर आहे. तर या पाहूया आतमध्ये. म्हणजे स्तूपाचा देखील इथं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि इथं ही माझ्या मताने गौतम बुद्धांची मूर्ती नसून ही गौतम बुद्धांची मूर्ती ही नाहीये. की जो बाहेर आपण जो आता नागाचा जो शिल्प बघितला बघा, असं वाटतो त्याची शिल्प इथं हे असतील. कारण का तिथं पण बघा तुम्ही असंच नागाचा फणा होता. ते पेहरावा सेम त्यांचं तसंच होतं. इथं मी जे बोललो ते हातामध्ये घातलं होतं ते देखील आपल्याला पाहायला भेटतो. आणि इथं दोन उपासक दिसत आहेत आपल्याला. आणि वरती आपल्याला छत्रावली दिसत आहे आणि मेदी दिसत आहे, टेस्ट दिसत आहे. आणि खूप एकदम भव्य दिव्य एकदम म्हणजे तुमचा विचारच थांबून जाईल अशा कलाकृती या भारत देशामध्ये होत्या. परंतु ह्या भारताने अशा काही गोष्टींना नाकारण्याचं दास्ती करून योगदान दिलेलं आहे. या गोष्टी ज्या आहेत ना, खरं तर भारताच्या हेरिटेजमध्ये आहेत, परंतु ते नायनाट झाले. कारण का भारतीय लोकांना आपला इतिहास लोकांना सांगण्यासाठी काहीही इंटरेस्ट पडलेला नाही. भिक्षू लोकांना मग असे सांगितलं का विहारामध्ये त्यांना विश्राम करण्यासाठी असे बाग देखील बनवलेले गेलेले आहेत. आपण पाहू शकता खूप सुंदर अशी कलाकृती या भारत देशामध्ये होती. परंतु याच भारताने तथागत गौतम बुद्धांना नाकारण्याचा प्रयत्न केला. तेच आहे स्ट्रक्चर संपूर्ण. आतमध्ये पण तेच आहे, बाहेर पण तेच. आता आपण बाहेर पडून आपण एक बोर्डावरती जो नाव लिहिलंय, ज्याला पांडव लेणी म्हणून गुफाचं जे नाव लिहिलंय, आपण आपल्या इथं आता अधिकारी आहेत त्यांच्यासमोर बोलू नाही शकत, आपण पुढं बोलू. पण नक्कीच मी त्याविषयी तुमच्याशी चर्चा करणार. ये त्यामध्ये आपण प्रवेश करतोय. व्यवस्थित चढ भाव. आणि इथं पण तसाच स्ट्रक्चर दिलेला आहे गौतम बुद्धांचा. गौतम बुद्धांचा ध्यानस्थ मुद्रेमध्ये ही जी मुद्रा आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि वज्रपाणी आणि पद्मपाणी आपल्याला तिथं पाहायला मिळते. आणि इकडे पण स्ट्रक्चर आहे बघा त्या साईडला. इथं पण आपल्याला इथं झूम कर थोडा, कॅमेरा लाईट मार थोडी जरा. इथं थोडं मूर्ती पण तर आतमध्ये इथं काय ही पण इथं पण काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न खरंच केला असेल. परंतु असं वाटतंय की एक बाग वगैरे बसवलेला आहे, म्हणजे विश्रांती करण्यासाठी ते बाकी काही. चला या आपण बघूया. लेणी क्रमांक ही 11 होती.
एखादा म्हणजे वर्ष म्हणजे पदानी मोठा असेल त्याच्याकरिता हे चौकोन असा निर्माण केलेला आहे, म्हणजे ते बसून त्यांना प्रवचन देत होते. आता खोल्यात आहे गौतम बुद्धांची ना सगळ्यात अप्रतिम म्हणजे सगळ्यात सुंदर जर मूर्ती कुठली असेल ना ह्या लेणीमध्ये तर ही ती लेणी बघा. हे बघा मात्र मित्र, हे बघा एकदम भव्य दिव्य. विचार करा आता तुम्हाला इतका अंधार इथं दिसत आहे, त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी ह्या लेणीची निर्मिती त्यांनी कशी केली, असे कोणते अवजार त्यांच्याकडे होते की इतकी भव्य दिव्य आणि एवढी सुंदर ही लेणी निर्माण केली. लोक जेव्हा पण येतात ना असे बघत राहतात आणि उगाच लोकांनी या लेणीला सांगितलंय की ही पांडव लेणी. मुळात या पांडवांचा काही संबंध नाहीये. जेवढ्या पण ह्या लेण्या निर्माण झालेल्या आहेत या सम्राट अशोक, छत्रपती सम्राट अशोक यांच्या नंतर हजारो वर्षानंतर देखील या वास्तूंची कामं केली गेली आहेत.